नमस्कार. कसे आहात मित्रांनो तुम्ही? आय होप की तुम्ही मस्त असाल, मजेत असाल आणि माझे व्हिडिओ पाहत असाल. मी देखील मस्त आहे, मजेत आहे आणि तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये लाडकी बहीण योजनेसाठी 1400 कोटींची तरतूद. व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हीच माहिती सांगणार आहे की लाडकी बहीण योजनेसाठी सरकारने 1400 कोटींची तरतूद केलेली आहे. पहिल्याच दिवशी 35,788 कोटीच्या पुरवणी मागण्या सादर. तर हेच मी तुम्हाला ह्याच बाबतीत सविस्तर व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ जास्त मोठा होणार नाहीये, तर मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये माहिती सांगणार आहे. पण ही माहिती जरी छोटी असेल तरी तुमच्यासाठी खूप मोठी असणार आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओला लगेचच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून मी जे नवीन व्हिडिओ माझ्या चॅनलवर टाकत असते त्याचं सगळ्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि एकही व्हिडिओ तुमच्यापासून स्किप होणार नाही. नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी 1400 कोटी रुपयांच्या तरतुदीसह एकूण 35,788 कोटी रुपयांचा पुरवणी मागण्या सोमवारी दोन्ही सभागृहात सादर करण्यात आल्या. शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत या पुरवणी मागण्या सादर केल्या. विधानसभा निवडणुकीला समोर जाताना महायुती सरकारने जुलै महिन्यात झालेल्या पावसाळी अधिवेशनात विक्रमी 14,000 कोटी रुपयांच्या मागण्या सादर केल्या होत्या. यावेळी सरकारने पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून निवडणुकीच्या तोंडावर सुरू असलेल्या योजनांच्या प्राधान्याचे निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे. या मागण्यांमध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्णा गॅस योजना देखील तरतूद करण्यात आलेली आहे. त्यावर 19 आणि 20 डिसेंबर अशी 2 दिवस चर्चा होणार आहे. मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचे तर आपल्याला आता पैसे यायला सुरुवात होणारच आहे. त्याचबरोबर अन्नपूर्णा गॅस योजनेचे देखील पैसे येण्यास सुरुवात होणार आहे. तर ज्या माता भगिनींचे काही हप्ते बाकी आहेत त्यांना काळजी करायची गरज नाहीये. डिसेंबरच्या शेवटपर्यंत सर्व पैसे सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार आहेत. अन्नपूर्णा गॅस योजनेचे देखील पैसे आपल्या खात्यात जमा होणार आहे. आपण जे महायुती सरकारचे 10 जाहीरनामे बघितलेत ना तुम्ही? मी माझ्या चॅनलवर त्याचा स्पेशल व्हिडिओ बनवलाय. जे महायुतीने 10 जाहीरनामे केले होते त्यानुसार जे पंतप्रधान आवास योजना होती त्यासाठी 1908 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. तसंच त्याचप्रमाणे मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनेसाठी 3,150 कोटी रुपये दाखवण्यात आलेले आहे. तसेच अंगणवाडी कर्मचारी मानधन आणि प्रोत्साहन भत्त्यापोटी राज्य हिस्सा म्हणून 290 कोटी, ग्रामपंचायत सरपंच सदस्य यांच्या वाढीव मानधन व इतर भत्ते, तसेच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी 128 कोटी 24 लाख रुपये पुरवणी मागणीद्वारे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आता तुम्ही म्हणाल पुरवणी मागण्या म्हणजे काय? तर राज्याच्या अर्थसंकल्पनातून राज्य सरकारच्या खर्चाचे वर्षाचे नियोजन मांडले जाते. राज्याच्या तिजोरीत किती आणि कशा पद्धतीने पैसे येणार आणि ते किती प्रमाणात कशा प्रकारे खर्च होणार याचा अंदाज यात मांडला जातो. अर्थसंकल्पात केलेल्या तरतुदीत निधी कमी पडला किंवा सरकारने वर्षभरात खर्चाचे नियोजन केले असूनही त्यात काही कारणाने वाढ झाली, एखादी नवीन योजना आखावी लागली, तर ह्या सगळ्या ज्या असतात त्यालाच पुरवणी मागण्या असं म्हणतात मित्रांनो. तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगितलेली आहे की बळीराजाला काय मिळणार आहे, म्हणजे आपल्या शेतकऱ्याला काय फायदा मिळणार आहे, पंतप्रधान आवास योजनेमध्ये किती आणि कशा प्रकारे आपला फायदा होणार आहे, तसेच लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या लाडक्या बहिणींना काळजी वाटते पैसे कधी येणार ते देखील मी ह्या व्हिडिओमध्ये क्लिअर केलेलं आहे की डिसेंबरच्या शेवटपर्यंत आपल्या खात्यात पैसे येणार आहेत. आणि हे सगळं ऐकून तुम्हाला हे तर कळलं असेल ना, 1400 कोटींची तरतूद केलेली आहे लाडकी बहीण योजनेसाठी फक्त. म्हणूनच आता काळजी करायची गरज नाही. कमीत कमी 5 वर्ष तरी योजना बंद होणार नाहीये
आणि आपल्याला डिसेंबरचा हप्ता लवकरच जमा होणार आहे. तसेच अन्नपूर्णा गॅस योजनेचे देखील पैसे जमा होणार आहेत. तुमच्या खात्यात जर जमा झाले जरी असतील तर मला कमेंट करून सांगा. या व्हिडिओबाबत तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत हे देखील मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओमध्ये अजून तुम्हाला कोणती आणि कशा प्रकारे माहिती पाहिजे असेल ते देखील तुम्ही मला कमेंटच्या माध्यमातून सांगू शकता. लगेचच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, नमस्कार.